रॉकी, काय झालंय? हॅलो. अरे अरे रॉकी, शिवाला सांग ना काय झालंय ते. हा शिवा, मी मी आवरतोय अगं. हे काय लगेच निघणारच आहे मी. तू तू ओके आहे ना रॉकी? काही नाही अगं, काही नाही. बरं ठीक आहे, वेळेत जा आणि ऑल द बेस्ट. हा, तू 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 काळजी करू नकोस हा. रॉकेट तू टेन्शन घेऊ नको, सगळं नीट होणार आहे. हा, आम्हाला विश्वास आहे तुझ्यावर, आम्ही सगळे सोबत आहोत तुझ्या. ऑल द बेस्ट. हा 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 ठेवू का फोन? हा. हो हो. चला बाय, ऑल द बेस्ट. बाय. रॉकी, तू का नाही सांगितलं शिवाला? हो ना. अरे कसा सांगणार, मला नाही जमलं. अरे भाई, आपल्याला भूक लागली ना की आपल्या आधी तिला कळतं, आणि एवढी मोठी गोष्ट तिच्यापासून लपून राहणार आहे का भाई? आतापर्यंत हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवा माझ्या पाठीशी होती. तुमचा तर विश्वास मी तोडलाय, पण तिचा विश्वास मी कसा तोडू? अरे कसं सांगू तिला मी? तुटून जाईल रे ती मनातून. हा भावा, पण हे सगळं लपवणं हे ऑप्शन थोडी आहे. बरोबर आहे, कधी ना कधी सांगायलाच लागेल ना रॉकी. आत्ता आत्ता नको सांगायला. फक्त आत्ता समजलं तिला तर त्रास होईल तिला. या त्रास काय? भाई, तिला आत्ता सांगितलं ना तर ती उगाच डिस्टर्ब होईल. आत्ता कुठे तिचा संसार कळतंय ना तुम्हाला भावांनो. यार, मला पण कळत नाही काय सांगायचं काय बोलायचं ते. कदाचित आपण नाही सांगितलं हेच बरं असेल. मग बघू पुढे काय करायचं ते. एक होऊ शकतं, मी त्यांना रिक्वेस्ट करेन की माझे मार्क्स चांगले आहेत, तुम्ही मला ट्रेनिंगसाठी घ्या. हा भाई, हा ट्राय करू शकतो आपण. हा, ट्राय करू. एक मिनिट रॉकी, ते हे कन्सिडर करतील का? नाही माहिती. पण संपदा, हे सगळं बाहेर येईपर्यंत तुला शिवाला काहीच कळू द्यायचं नाही बरं का? हा, सॉरी, माझ्यामुळे तुला खोटं बोलावं लागतंय. नाही, आय एम सॉरी रॉकी, माझ्यामुळेच हे सगळं झालं. अगं नाही, तुझ्यामुळे नाही. तू नको स्वतःला दोष देऊ. रॉकी मग अशी फोनवर काहीच का बोलला नाही? नेहमी तो एवढा उत्साहात असतो, पण आज एकदम शांत होता. मी एवढं बोलले तरी मध्ये काहीच बोलला नाही. काय झालं असेल? काय करतेस? नाही काय नाही ते. काय नाही, कसं लक्ष नाहीये तुझं? काय विचार करत होतीस? म्हणजे आता एवढं सगळं झालं त्याच विचारात आहे. अगं म्हणजे झालं ते चांगलंच झालं की. हा, चांगलं झालं, पण ते सगळं नीट सुरळीत झालं पाहिजे एवढंच. करायचं आता ना, काही संकट नको येऊन देत. बरं, सगळं छान आणि सुरळीत होऊन दे. आणि शिवा, तुझ्या प्रेमाने ताईची काळजी घेत होतीस ना, ते बघून मला तुझा खूप अभिमान वाटला. जसं की तू माझीच मुलगी आहेस. मग आहेच की. असं वाटतं ना, आता सगळं तुझ्यावर सोपवून मी निश्चिंत होऊ शकते. बघ ना, संपदालाही तुझा लळा लागलाय. आता देवाकडे एकच प्रार्थना बाळा, तुझ्या वाट्याला तर कुठली संकट नको. काकू तू नको काळजी करू, सगळं नीट होईल.
आता या घरावर मी कोणतीच संकट येऊ देणार नाही. आणि तू घरात असताना आम्हाला कुठल्याही संकटांना घाबरण्याची गरजच नाहीये, हो ना? बरं, चल कामाला लागूया. बाबा कॉल केला होता. या. काय झालं? कुठे गेली होतीस? मी कॉलेजला गेले होते. नक्की? हो बाबा. खोटं बोलतेस माझ्याशी? कुठे गेली होतीस तू? नाही बाबा, मी का खोटं बोलू? मी खरंच कॉलेजलाच गेले होते. तू खरंच कॉलेजला गेली होतीस हे तू आता मला सांगणार आहेस? काका तू तू काय करतोयस? एक मिनिट, तुम्ही थांबा. कुठे गेली होतीस? काय मी कॉलेजला गेले. हो काका, एक मिनिट. संपदा, तू जा तुझ्या रूम मध्ये जा आणि फ्रेश हो. आत्ताच आली आहेस ना कॉलेजवरून, जा जा. काका काय करतोयस तू? काय करत होतास म्हणजे? तिच्याशी बोलायला नको? हो पण तूच म्हणाला होतास ना की आत्ता हा विषय इथे थांबूयात म्हणून. ते शिवाशी बोलायची गरज नाही असं म्हटलं होतं मी. हिच्याशी बोलायलाच हवं. काका, पण तिच्यावर असा आवाज चढवून ती काही खरं सांगणार आहे का? आधी मी संपदाशी बोलतो, काय खरं आहे ते तिच्याकडून काढून घेतो, मग पुढे बघू. शिवा, अरे शिवा, कुठे गेली? काय रे आशू, काय झालं? आला तू? आहे, तू आवरून घे. चल मी तुला घ्यायला तू. आवरून काय घे, थांब ना जरा. थांबणं म्हणजे काय? काय होतं? काय बोलायचंय की रोमॅन्स सुचतोय? गप्पा मारायच्यात मला माझ्या बायकोशी. पण आता तू म्हटलीच आहेस तर रोमॅन्स करायला काही हरकत नाही. तुला काय? तुला बरं रोमॅन्स सुचतोय आता? हा, अच्छा, तू आता रोमॅन्टिक होतोयस का? नाहीतर सगळ्यांसमोर घाबरतोस तू. हे मी कोणालाच घाबरत नाही, कळलं? तू जुरळाला पण घाबरतोस. जुळाला मी घाबरतो. आता मी तुला दाखवून देतो की मी कोणालाच घाबरत नाही. हं? नाही नाही, मला आता खूप काम आहे, आता नाही. नंतर मग म्हणशील तू, काय? आशुतोष तुला रोमॅन्स जमत नाही. ते तर मी बोलीनच, कारण तू सगळ्यांसमोर गप्प असतोस, माझ्यासमोर असा शूरवीर होतोस. ओके ठीक आहे, मग मी आता एक काम करतो, आता सगळ्यांसमोर शूरवीर बनवून दाखवतो तुला. हं? चॅलेंज घेतोयस? घेतलं चॅलेंज. दिलं चॅलेंज. ओके, आता बघच शूरवीर आशू. चालेल, ये लवकर. शिवा, अगं मी मदत केली असती ना तू. आज नको, मी करते ना. आणि तुमचंही ताट वाढलंय मी. तुम्ही बसा. टाकू, बस बस. संपदाचा चेहरा आत्ताच पडलाय. हीच वेळ आहे. थोडा मारावा लागेल. चान्स घालवू नको. कीर्ती, जरा दम धर. हे आपण करण्यापेक्षा जर काकांनी केलं ना तर जास्त मजा येईल. काय करतेस? पोळी देऊ? मला काही नको, ये तू आता बस. हे काय कर? अगं बस ग, अरे बस एका ताटात जेवूया. काय रे आशू, हे काय? काय म्हणजे? बायको आहे माझी, एका ताटात तर जेवूच शकतो ना आम्ही. आशू, क्या बात आहे. तुला तुझं प्रेम व्यक्त करता यायला लागलं की? नाही काय भाऊ, काही जणांना असं वाटतंय मला प्रेम व्यक्त करता येत नाही. अरे मग भरवा ना एकमेकांना.
नाही नाही नको नको मी ए नंतर म्हणू नकोस की भरवलं वगैरे. काय संपदा तू आज एवढी शांत शांत काय आहेस हा इकडे बघितलंस का डंबो काय करतोय ते हा छान. प्रो झालाय असं. बरोबर. नाही मी जेवते. माझ्या गोळ्या येस सुद्धा कसला विचार करतेस हाच आशू आणि शिवाचा. आता काय केलं त्यांनी आपण कुठे काय करतो याचं थोडं भान असायला हवं ना. अहो जेवताना बघितलं नाहीत का सगळ्यांच्या समोर एकाच ताटात असं जेवायची काय गरज होती. त्याच्याबद्दल एवढा विचार करतेस तू सीता अगं ते तरुण आहे असं काय करतेस. आणि आठव बरं आपण तरुण असताना तू सुद्धा म्हणायचीस की नाही एका ताटात जेवूया चिडायचीस तू. ते आता ऐक असं काय करतेस आशू आपलाच मुलगा आहे की नाही हा तुमच्याकडनं ना मला हीच अपेक्षा होती. खुशीत आहात ना शिवा आलीये घरात म्हणून. म्हणजे काय आणि आणखीन खुश कशासाठी आहे माहितीये का तुला तू तिला ये म्हणून सांगितलंस म्हणून. पण वागण्यात काहीही बदल झालेला नाही आहे तसंच आहे सगळं. ते काही नाही मी बोलणार आहे तिच्याशी. हे बघ तू तिच्याशी बोल पण वाद घालू नकोस. अहो वाद घालणार नाहीये मी बोलणारच आहे. एकत्र कुटुंबात राहतो आपण थोडं भान ठेवायलाच हवं. कोण ठीक आहे कुठे चाललात. ताट घेऊन येतो ना. तुझी इच्छा पूर्ण करायची राहिली आहे ना एका ताटात जेवायची. तुम्ही पण ना असं काय करतेस बाहेर सगळ्यांसमोर मला असं नाही भरवता येणार ना. आलंच. काय झालं नजर का चोरतीस तू. मी कुठे नजर चोरते मी इथे झोपायची तयारी करते. अच्छा झोपायची तयारी करते. तर मी माझं चॅलेंज पूर्ण केलं. काय पूर्ण केलं. चॅलेंज एका ताटात जेवलो ना आपण 4 चौघात प्रेम दाखवायचं चॅलेंज. अच्छा याला प्रेम दाखवणं म्हणतात. मग कशाला म्हणतात अजून काय करायला हवं तुम्ही. नाही ठीक आहे जमलं बस. एवढं सोपं नाही आहे ते. काय आहे मी माझं चॅलेंज पूर्ण केलं 4 चौघात प्रेम व्यक्त करून दाखवलं. आता तुझी टर्न आहे. मी माझं प्रेम दाखवायची अजून पण गरज वाटते तुला. अर्थात याआधी झालंय खूपदा. ते आधी झालंय ते जाऊ दे आत्ताच बोल. आत्ताच काय म्हणजे काय आता मी डोळे बंद करणार असे आणि तू तुझं प्रेम व्यक्त करून दाखवणार आहेस मला. अच्छा छकुल्या. एक मिनिट हे असं प्रेम व्यक्त करतात का तुमच्यात. हा ही शिवाची स्टाईल आहे.
शिवाची स्टाईल आहे ही स्टाईल आहे का भांडायचंय तुला भांडूयात ना नाही मला भांडायचं नाही. भांडूयात आपण नको, खूप नको. मोठं भांडण करूयात मला काहीच प्रॉब्लेम नाही भांडायचं नाहीच आहे मला. मग मग हं? काय? म्हणजे हे बघ म्हणजे प्रेम व्यक्त मी करायचं हं? घाबरट मीच आहे झुरळाला मी घाबरतो चार चौघात प्रेम व्यक्त करायलाही मी डोळे घाबरतो बंद कर. काय डोळे बंद कर. दाखव आता बेटर आहे झोप. हॅलो रॉकी कसा आहेस तू बरं वाटतंय का तुला आता संपदा मी नाही जाऊ शकत ट्रेनिंगला. माझं वर्ष वाया गेलं. म्हणजे काय बोलतोयस तू रॉकी सॉरी पण माझ्या आता बोलायची इच्छा नाहीये. ओके ओके रॉकी तू शांत हो तू तू तुझा टाइम घे मी येते ना तिथे लगेच येते हां. काय करताय बाबा तू मला प्रश्न विचारण्याआधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. काय आहे हे सगळं? तुला तिथे शिकायला पाठवलं होतं ना आणि तू त्याच्याबरोबर फिरतेस आमच्याशी खोटं बोलतेस. हे असं सगळं वागणार आहेस तू? काय चाललंय हे सगळं? संपदा मला उत्तर हवं आहे. संपदा मला उत्तर हवंय. बाबा बोल. माझं प्रेम आहे रॉकीवर. अरे हे इतकं सोपं. बाबा माझं प्रेम आहे त्याच्यावर काही चुकीचं केलेलं नाहीये ना तुम्ही. अहो काय चाललंय? काय झालंय? मारा ना आता का थांबला बाबा मारा मारा संपदा. तुम्ही मला. काय चालू आहे? हो काय झालंय? तेच तर आई आहेस ना तू तिची. मग तुला कळायला नको मुलगी बाहेर काय दिवे लावते ते. म्हणजे एवढी मोठी झाली आहे की आता प्रेमात पडली आहे ती आणि आपल्याला अंधारात ठेवलंय. मी सांगतो काय झालंय ते. त्या दिवशी मला कीर्ती आणि सुहासने दाखवले सगळे फोटोज. आई आई तू तरी ऐक ना असं खरंच प्रेम. बस. एक शब्द बोलू नकोस. सगळ्यांना आधीच करायला हवं होतं आपण. आई बाबा माझं खरंच प्रेम आहे रॉकीवर आणि रॉकीचं पण खरंच प्रेम आहे. आम्ही शपथ आम्ही टाइमपास करत नाही बाबा. हे ऐकून घ्या ना. ठरवण्या इतपत मोठी झालेली नाहीयेस तू. कळलं? आणि मला तर घरात गोंधळ नको आहे. बरोबर आहे. ताईला आत्ता कुठे जरा बरं वाटतंय. हे तर सगळं तिला सहनच नाही होणार. त्यामुळे घरातून बाहेर पाय काढायचा नाही. कळलं? बाबा मला उर्मिला हिला जे काय हवंय ना ते या रूम मध्ये आणून द्यायचं. कळलं? बाबा आजच्या दिवस जाऊ द्या ना. चिप्पात आवाज नको आहे मला. हो मिळणार नाही. आई आई तू तरी मला समजून घे ना आई प्लीज प्लीज आई प्लीज ऐक ना. खूप चुकीचं वागली संपदा. खूप चुकीचं. ही तुझी मैत्रीण होती? का खोटं बोललीस तू? आई आई थांब ना ग. आई थांब आई ऐक कसं आई आई रॉकीला